सकाळी उठायला जरा लेटच झाला आणि काल लग्नावरून आलं त्याच्यामुळे फेस पण माझा जरा वेगळाच झालेला. डोळे वगैरे जेव्हा मी काजळ लावते तेव्हा माझे डोळे असे वेगळेच होतात म्हणून मी जास्त लावत नाही, पण काहीतरी असलं की लावते. आजीला इथे बसवलेली कोबी वगैरे कापायला, कारण भाजी वगैरे बनवायची होती आणि संध्याकाळी पप्पा बनवते पकोडे. आणि कसले पकोडे आहेत माहिती का, मटारचे आहेत. तर एक नंबर टेस्टी झालेले आणि त्या दिवशी त्यांनी कोबीचे पण केलेले. सो मग मी सांगितलं की मला आज पकोडे बनवून द्या. तर बनवलं, सॉस वगैरे घेतला आणि झोपेतून उठली, फ्रेश वगैरे झाले आणि संयुक्त आणि आम्ही दोघीजणी खायला बसलो. मस्तपैकी कोणतरी आपल्याला खायला बनवून देते आणि खायला एवढं भारी वाटतं ना, काय सांगू पण शकत नाही. आणि इतके सुंदर झालेले, एक नंबर झाले. सो मला तर जास्त आवडले. त्याच्यानंतर आज होती नंदेकडे पूजा. आम्ही गेलेलो तिकडे पूजेला आणि नवीनच कपल बसलेले तुम्हाला तर दिसत आहेतच. सो मी आरती वगैरे केली त्यांची आणि साडी वगैरे द्यायची असते ते सगळं दिलं वगैरे आणि किती सुंदर दिसत होती. लग्न झालं की असा वेगळाच लूक येतो, तर ती पण खूप क्यूट दिसत होती. त्याच्यानंतर सगळेजणं, सगळ्या बायका आमच्या इथल्या गेलेल्या, तर आम्ही दोघी पण बसलेलो आणि सगळं घरबीर बघतात, असं काय प्रथा असतात त्या सगळ्या केल्या आणि आम्ही बाय बाय केला आणि घरी जायला निघालो आमच्या रस्त्याला. तर तिला मी बोलवले भेटायला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. बाय, गुड नाईट.